सलग 18 तास अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी अभिवादन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्ताने देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आहे. ठिकठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी काल 13 एप्रिल रोजी 12 वाजता अनुयायांनी स्थानिक बुद्ध विहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करण्यासाठी बौद्ध अनुयायांनी मोठी गर्दी केली. आज नांदेड शहरातील नरंगले अभ्यासिके जवळपास स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे 200 विद्यार्थ्यांनी सलग 18 तास अभ्यास करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केलं आहे. नमस्कार, माझे नाव माहेश्वरी रुद्र वारकड आहे. प्रथम 134व्या जयंतीनिमित्त महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांच्या शुभेच्छा देते. आणि आज एक आगळा वेगळा 18 तास अभ्यास करून, नाचून नाही तर वाचून अभ्यास करून आम्ही त्यांना त्रिवार वंदन करत आहोत आणि सर्वांनी पण अशाच प्रकारे त्यांना वंदन करावे, अभ्यास करावा. बस, थँक्यू. नमस्कार. नरंगले अकॅडमी, नरंगले डिजिटल VIP अभ्यासिका नांदेड आयोजित आज परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त एक आगळा आणि वेगळा उपक्रम राबवण्याचं आम्ही ठरवलं. तो उपक्रम म्हणजे सलग 18 तास अभ्यास, जे विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होईल आणि आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यासात्मक अभिवादन करता येईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण व्हावं आणि या स्टेजला विद्यार्थ्यांकडून जे अभ्यासाची जे काही बसण्याची जे त्याची कॅपॅसिटी आहे ती वाढावी, या निमित्ताने आम्ही सर्व नरंगले अकॅडमी परिवाराकडून व्यवस्था केलेली आहे. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मग नीटचे असतील किंवा स्पर्धा परीक्षेचे असतील सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. आणि त्या विद्यार्थ्यांना सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत म्हणजे सलग 18 तास अभ्यास करण्यासाठी ज्या ज्या सुविधा लागतील, म्हणजे त्या सुविधा, मग त्यांना जेवण असेल, नाश्ता असेल, ज्यूस असेल किंवा चहा असेल, सर्व सुविधा आम्ही देऊन विद्यार्थ्याकडून अभ्यास करून घेणार. आणि खरं म्हणजे मला एका प्रकारचा आनंद आहे की आम्ही असा उपक्रम करावा आणि विद्यार्थ्यांनी सक्रियता दर्शवून विद्यार्थी पूर्णतः याच्यामध्ये सहभागी व्हावे. म्हणजे विद्यार्थ्यांनी ठरवलेलं आहे की या आजच्या पवित्र दिनानिमित्त आपण आपल्या आयुष्याला एक अभ्यासाची एक भूमिका, एक खरी जे अभिवादन आहे, खरं अभिवादन या अभ्यासाच्या माध्यमातून देऊ. आणि तो सक्रिय सहभाग आमच्यासाठी अतिशय आनंददायी आहे. त्या निमित्ताने आमचा हा आगळा आणि वेगळा उपक्रमांनी सहभाग नोंदवला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नांदेड.